या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 29 महापालिकांसाठी महापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे। या आरक्षण सोडतीमुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून अनेक ठिकाणी समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे। महापौर पदासाठी सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसी प्रवर्गासह महिला आरक्षण जाहीर झाल्याने स्थानिक राजकारणात उत्सुकता आणि चर्चांना उधाण आले आहे। काही महापालिकांमध्ये महिलांसाठी राखीव आरक्षण आल्याने नव्या नेतृत्वाला मिळणार असून काही ठिकाणी प्रस्थापित नेत्यांसमोर आव्हान उभे राहिले आहे। राज्यातील प्रमुख महानगरपालिकांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड, सोलापूर येथे महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे। तर छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, जळगाव, अहिल्यानगर, धुळे, लातूर, जालना या ठिकाणी महिला आरक्षण लागू झाल्याने महिला उमेदवारांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत। ठाणे व लातूर येथे अनुसूचित जमातींसाठी तर कल्याण डोंबिवली येथे अनुसूचित जमातीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे। या आरक्षण सोडतीमुळे प्रत्येक पक्षाला नव्याने रणनीती आखावी लागणार असून कोणत्या महापालिकेत कोणाचा महापौर होणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।